सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून धुळे मार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते DK ठाकरे चौक पर्यंत रस्ता सुधारणा करणे कामाचा 3,65,00,000 रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे। साक्री रोड परिसरात व कॉलनी परिसरात 5 वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वानवा होता। आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साक्री रोड परिसरात आजपर्यंत रस्ते, गटारी, पाईपलाईन, वॉल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांनी आजपर्यंत निधी आणलेला आहे। धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साक्री रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चालण्यासारखी परिस्थिती नव्हती। शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता। यासाठी या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। त्या मागणीनुसार आमदारांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करत रस्ते कामाचा शुभारंभ केला आहे। JK ठाकरे हॉस्पिटल पासून ते सुरेंद्र डेअरी पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल, आम्ही पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते मोती नाला पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे। या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी, लखन भाऊ गोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 3,65,00,000 एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज या प्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला अध्यक्षा मल्लिका मॅडम, तसेच प्यारेलालभाई पिंजारी, कैसरभाई पेंटर, लखन भाऊ गोराड, या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ इशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे। आपल्या नावापुढे जे कार्यसम्राटची बोगस उपाधी लावून घेतलेली होती, ती बोगस उपाधी मी हिसकावून काढलेली आहे। म्हणून आता त्यांना झोपसुद्धा येत नाही आणि जर झोप आली तर झोपेतून ते बिचकून उठतात, फारुख शाह, फारुख शाह। आता त्यांना कुठलाही काम नाही, फक्त ते अगरबत्ती घेऊन फारुख शाहनी कुठे कुठे कामं केलेली आहे तिथे जाऊन ते पाहणी करताय। पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे का बाबा, आता तुझी वय झालेली आहे आणि तुझ्याकडे आता दिवस कमी आहे आणि माझे काम इतके आहे, जर तू दररोज एक कामावर गेला, एक कामाची पाहणी केली तरी तुला ते दिवस पुरणार नाही। एवढे काम आहे माझे, तू माझा नादी लागू नको। तुझ्या पोटात आत नाही, तोंडात दात नाही, कशाला उगीच बडबड नाही। ते आरोप जे केले ते पूर्वी त्यांनी जे चौपाटी उभारली होती तिथे तो वसुली करायचा, तसं आमचं काहीच नाही। आम्ही ते गार्डन लोकांसाठी, जनतेसाठी उभारलेलं आहे आणि तिथे महानगरपालिकेने ज्या ठेकेदारांनी तो गार्डन तयार केलेला आहे त्याला देखभालीसाठी तिथे ठेवलेला आहे आणि त्याला जोपर्यंत निविदा निघत नाही, टेंडर होत नाही, तोपर्यंत देखभाल, दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी त्याला दिलेला आहे आणि तो 10 रुपये घेतो असा माझं पण ऐकण्यात आलेलं आहे। मी त्याला 2 दिवसापूर्वी बोलावून विचारला तर त्यांनी मला सांगितलं की त्या गार्डनमध्ये आम्ही 16 कर्मचारी ठेवलेले आहेत आणि 2 वॉचमॅनसुद्धा ठेवलेले आहेत आणि त्यांचा पगार देण्यासाठी आणि तिथे जे झुले पाळणे लावलेले आहे त्याचं जे वीज बिल येतो त्यासाठी आम्ही लोकांकडनं 10 रुपये घेतो आहे आणि जर त्याच्या तक्रारीत कुठे तथ्य नसतो, नेहमी तो सुरुवातीपासून 15 वर्षापासून माझ्यावर तक्रारी करतो आहे आणि एक पण तक्रार त्याची चांगली आहे असा सिद्ध झालेला नाही। तो खोटा बोलतो आणि त्याला कुठेही जाऊ द्या, काही करू द्या, तो काही माझा बालसुद्धा वाटा करू शकत। या प्रसंगी योगेश इशी, डॉक्टर दीपश्री नाईक, मल्लिका खाटिक, प्यारेलाल पिंजारी, राजू पिंजारी, निजाम सय्यद, डॉक्टर बापूराव पवार, आझमी कैसर अहमद, हारून खाटिक, डॉक्टर शराफत अली, फैसल अन्सारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।